या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। लोकप्रतिनिधींनी सरकार आणि राज्यपाल यांच्या पाठीमागे लागून विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा जिल्हाबंदी करू, सार्वजनिक कार्यक्रम होऊ देणार नाही। सकल मराठा समाजाचे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आरक्षणाचा प्रश्न 2 दिवसात मार्गी न लागल्यास सोलापुरातील शासकीय कार्यालयात मराठा समाज बांधव ठोकणार मुक्काम। सकल मराठा समाज संघटनेचे समन्वयक माऊली पवार यांची जाहीर केली भूमिका। मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। सरकार अजूनही या बाबतीत गांभीर्याने घेत नाही। मागील 10 महिन्यात 5व्यांदा उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाट बघतंय का? हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे, यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांची भागत नसेल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात, पालकमंत्री येतात, उद्यापासून त्यांना या जिल्ह्यात बंदी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असून जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर सरकारचं एकही शासकीय कार्यालय हे मराठा समाज भवन जेवढे आहेत ते शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील, मग सरकारला खूप अवघड जाईल। आमची विनंती आहे सरकारला, त्या माणसाचा तिळकिळ रोज दिवस चाललेला आहे, त्याचं रक्त रोज आटतंय आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसेल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला इथे येतील। शंभूराजे देसाई सध्याला शिष्टाई करतात असं कळतंय, त्याचबरोबर बाकीचे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्या ठिकाणी जरांगे पाटलांना भेटीसाठी जातात, नेमकं काय सांगा? आज 6वा दिवस आहे, 6 दिवस झालं आपल्या जिल्ह्यातले एक आमदार तिथे प्रयत्न करतायत, आले का फळ? आहे का सकारात्मक काय प्रतिसाद सरकारचा? कोण कुठे चाललंय, कोण कुठे चाललं बघताय सगळे। हे सरकारचं वागणं मराठा समाजावर, ज्या समाजाची महाराष्ट्रातली संख्या 32% आहे, त्या समाजाबरोबर सरकारचं हे वागणं बरोबर नाहीये। तुम्ही जर अशी सापत्नकाची भावाची वागणूक देणार असाल तर मग तुमचा विधानसभेला नक्कीच चांगला विचार करण्यात येईल। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। उद्यापासून जोपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघणार नाही, सर्व पक्षीय आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांना या जिल्ह्यात आम्ही फिरू देणार नाही, सार्वजनिक कार्यक्रम घेऊ देणार नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाके अंतरवली सराटीकडे जात आहेत आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी ते अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणार आहेत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। मराठा समाजाची काय भूमिका आहे? इथल्या जिल्ह्यात त्यांना प्रसिद्धी मिळत नाही, आमच्या आंदोलनाला डिस्टर्ब करण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे, त्यांना शुभेच्छा। आमच्या आरक्षणाचा जर विषय यांनी संपवला तर आम्ही इलेक्शन लढायचा का विषय नाही, जर आरक्षणाचा विषय नाही संपवला तर निश्चित त्यांना आव्हान दिल्याशिवाय मराठा बांधव शांत बसणार नाही। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। या पहा जेवणाचा आस्वाद घ्या, व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये, फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।